नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि अर्ज मंजूर झाला असेल, तुम्हाला SMS आला असेल. आता डॉक्युमेंट कसे अपलोड करायचं पशुसंवर्धन विभागमध्ये ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला समजेल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे ते सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. MahaBMS ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. असं या पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये पोर्टल दिसेल. तुम्हाला PCवरती अपलोड करायचं असेल किंवा मोबाईलमध्ये अपलोड करायचं असेल तर तुम्ही सेम प्रोसेस असेल, फक्त त्या ठिकाणी डेस्कटॉपचं थोडं प्रॉब्लेम असेल किंवा चेंजेस असेल. तर आता हे मोबाईलमध्ये ओपन केलं आहे मी. आपल्या घरी बसून आपण आपल्या मोबाईलमधून डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. तर चला तर आपण डॉक्युमेंट कसे अपलोड करायचं ते बघू. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे 3 डॉट दिसत असेल. या डॉटवरती क्लिक करायचं किंवा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याने काय होईल, आपलं जे स्क्रीन आहे मोबाईलचं ते आपल्याला मायक्रोमध्ये दिसेल आणि पूर्ण डिटेलमध्ये दिसेल. आता तुम्हाला मी हे बघा, या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला भरपूर ऑप्शन येणार आहे. तर बघा, योजनेचे तपशील असेल, मुख्य पृष्ठ दिसते आपल्याला, वेळापत्रक, कोणकोणत्या दिवशी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं, शेवटची तारीख काय आहे ते आपल्याला वेळापत्रकसुद्धा बघता येणार आहेत. आणि आपल्याला या योजनेमधून आपल्याला जे शेळ्या मेंढ्या मिळत आहे, आपल्याला 10 शेळी आणि एक आपल्याला असं एकूण 11 शेळ्या मिळणार आहेत. ते आपल्याला वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी दिलं आहे. या वेळापत्रकनुसार तुम्हाला शेळ्या मिळणार आहेत. आता कागदपत्रे अपलोड करा. हे बघा, 3 नंबरचं ऑप्शन आहे, कागदपत्रे अपलोड करा. केलेले अर्ज बघायचं असेल तर तुम्ही अर्ज लॉग इन करून बघू शकता किंवा तुम्हाला काही मदत हवी असेल, हेल्पलाईन नंबरती तुम्हाला कॉल करायचं असेल तर संपर्कावरती या ठिकाणी क्लिक करायचं. सामान्य प्रश्न असेल, अधिकारी लॉग इन आहे हे या ठिकाणी, आणि डॅशबोर्ड. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं. तर बघा, कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सूचना देण्यात आली. हे बघा, ही सूचना पूर्ण रीड करायचं आहे आपल्याला. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा, तेव्हाच तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहेत. बघा, कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास 5 ते 10 सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करावे. बघा, आपण जेव्हा कागदपत्र अपलोड करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी एरर मेसेज दिसत असेल तर आपल्याला 5 ते 10 सेकंद थांबायचे आणि पुन्हा प्रयत्न करायचे आहे. 2 नंबर, कागदपत्र अपलोड करण्यासाठी SMS आला असून बघा, प्रत्येकांच्या मोबाईलमध्ये तुम्ही फॉर्म भरले असेल, ज्यांचा जर अर्ज मंजूर झाला असेल त्यांना SMS आला असेल. पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राउझर किंवा डिव्हाइसवर प्रयत्न करावा. तर बघा, तुमचं SMS आलं असेल आणि तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल किंवा इतर डिव्हाइसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट कागदपत्रे अपलोड करायचं ऑप्शन दिसत नसेल तर आणखी दुसरा ब्राउझरवरती तुम्ही ट्राय करून बघायचं आहे. 3 नंबरचं ऑप्शन आहे, कृपया वेबसाईटवरती मार्गदर्शित केलेल्या सूचनांचं पालन करून व बरोबर ऑपरेटिंग सिस्टीम आणि अपडेट ब्राउझरने लॉग इन करावे. बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आणि अपडेट ब्राउझरनेच लॉग इन करायचे. लॉग इन, आता ही 3 सूचना आहे, आपल्याला 3 पॉईंट देण्यात आल्या. आता या ठिकाणी बंद करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बंद करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखी आपल्याला महत्त्वाची सूचना आहे. कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना तुम्हाला एकदा बघून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना ही सूचना ॲक्युरेट बघून घ्यायचं आहे. बघा, लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास कृपया या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचे. बघा, हे नंबरसुद्धा दिले, हेल्पलाईन नंबर आहे हा. कागदपत्रे तुम्हाला अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती क्लिक करायचं आहे. एक महत्त्वाची सूचना, कागदपत्रे अपलोड क्षमता 100 KB पर्यंत असावी. बघा, JPG, JPEG आणि JPEG, PNG या फॉर्मॅटमध्ये तुमचे डॉक्युमेंट हवेत आणि तुम्हाला 100 KB पर्यंत डॉक्युमेंट अपलोड करता येणार आहे. 100 KBमध्ये कन्वर्ट करायचे. असे डॉक्युमेंट कसे क्रॉप करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केला या चॅनलवरती, तुम्ही बघू शकतात किंवा या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देणार आहे, त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करून तुमचं डॉक्युमेंट क्रॉप करू शकता. 2 नंबरची सूचना, अर्ज प्रतीक्षाधीन ठरल्यानंतर कागदपत्र विहित वेळेत कागदपत्र अपलोड करता येतील. 3 नंबर सूचना, अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेला आधार कार्ड नंबर व पासपोर्ट वरून लॉग इन करा या बटनवर क्लिक करा. तर बघा, काहींना पासपोर्ट माहीत नसेल तेही मी नेक्स्ट
व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पासपोर्ट कसे आपला मिळवायचं फॉरगेट केल्यानंतरही तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, तर पासपोर्ट कसे मिळवायचं तेही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पासपोर्ट कसे मिळवायचं तेही तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे. हे लाईव्ह दाखवते मित्रांनो तुम्हाला. 4 नंबर आहे निवडा, या बटनवर क्लिक करून कागदपत्र अपलोड करा. 5 नंबर आहे कागदपत्र अपलोड करताना फाईल निवडून घ्यावी व सेव्ह करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडोमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्राची खात्री करून नंतरच सेव्ह करायचे. बघा, आता आपल्याला जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करतो आपल्याला खात्री करून घ्यायचं आपले डॉक्युमेंट अपलोड झाले का, तेव्हा सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. 6 नंबर आहे कागदपत्र जतन करण्यापूर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्यायचे तुम्हाला. 7 नंबरचा पॉईंट आहे योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निष्कर्षानुसार अपलोड केलेल्या कागदपत्राच्या व्यतिरिक्त अनुषंगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती, संबंधित पशुसंवर्धन अधिकारी यांनी केल्यास दिनांक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात लाभार्थी बंधनकारक आहे. बघा, तुम्हाला डेट दिली असेल त्या डेटनुसार तुम्हाला डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्या पशुवैद्यकीय ऑफिस असेल, कार्यालय तहसील लेवलला असेल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला असेल तुमच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्हाला ते डॉक्युमेंट जमा करायचं आहे ॲप्लिकेशनसोबत. 8 नंबर आहे सर्व लाभार्थ्यांना कळवण्यात येते की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासपोर्टचे धोरण बदलण्यात येत आहे. लाभार्थ्यांना युजर नेम पूर्वीप्रमाणे आधार कार्ड क्रमांक राहील आणि पासपोर्ट अर्ज भरताना जे तुम्ही त्या ठिकाणी सर्व डिटेल फिलअप केलं असेल, पासपोर्ट क्रिएट केला असेल, त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पासपोर्ट तुम्हाला टाकायचे. अदरवाईज तुम्हाला जर पासपोर्ट माहीत नसेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे की पासपोर्ट कसे मिळवायचं. फॉरगेट केल्यानंतरही तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही मित्रांनो, तर फक्त तुम्हाला पासपोर्ट कसे मिळवायचं ते मी फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही पासपोर्ट मिळाल्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता. ही सर्व सूचना आपण रीड केले. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी खालील ऑप्शन बघा. आता या ठिकाणी पशुधन ही बहुजन सुख आहे. आधार क्रमांक बघा, तुम्ही जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन मंजूर झालं आहे तुमचा आधार नंबर, तुमचं युजर आय डी असेल तर युजर आय डी आधार क्रमांक फिलअप करायचं आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पासपोर्ट फिलअप करायचं आहे. पासपोर्ट फिलअप केल्यानंतर फायनली काय करायचं आहे, लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. वेट करायचं आहे मित्रांनो. आता हे सर्व आपण सूचना रीड केली आहे. बघा, इथे काय म्हटलं महत्त्वाचं सूचना कागदपत्र अपलोड क्षमता 100 KB असं सर्व डिटेल दिले. आपण हे सर्व पाहिले. नंतर आपल्याला बंद या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर हे डायरेक्ट लॉग इन झालं आहे. बघा, माझ्याकडे पासपोर्ट ऑलरेडी होतं त्याच्यामुळे मला डायरेक्ट लॉग इन असं दाखवते या ठिकाणी. आता हे तुम्हाला मी बघा तर काय मंजूर झालं या ठिकाणी. राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे ही जिल्हास्तरीय आहे, हे विभागीय स्तरीय आहे आणि हे जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे. आता आपल्याला इथे क्रॉस करायचं आहे, असं साईडला क्रॉस करायचं आहे आपल्याला. आता कागदपत्रे अपलोड करा. बघा, इथे आपल्याला कागदपत्र अपलोड करायचं ऑप्शन आलं आहे. आता तुम्हाला जर तुमच्याकडे ॲप्लिकेशन नसेल, तुम्ही ॲप्लिकेशन जेव्हा अप्लाय केलं होतं तेव्हा तुम्ही प्रिंट केलं नसेल तर या ठिकाणी अर्जाची प्रतसुद्धा दिली जाणार आहे तुम्हाला. परंतु केव्हा काढायचे आपल्याला अर्जाची प्रत, फक्त आपण जेव्हा डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरहीच तेव्हाच आपल्याला प्रिंट करायचे. आता 2 ऑप्शन देण्यात आले इथे, विभागीय स्तर आणि जिल्हास्तरीय. तर आपल्याला या ठिकाणी मिस्टेक करायचं नाही, तर तुमचं काय होईल, या ठिकाणी ॲप्लिकेशन तुमचं रिजेक्ट होईल. तर या ठिकाणी लक्ष द्यायचं, हे राज्यस्तरीय आहे आणि हे जिल्हास्तरीय आहे. हे बघा, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय. तर आता या ऑप्शनमध्ये कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं, तर बघा जिल्हास्तरीय या ऑप्शनवरती निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, आता इथे क्लिक केल्यानंतर कागदपत्रे निवडा. इथे काय म्हटलं आहे, कागदपत्रे निवडा. असे चिन्ह असलेले कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे. तर बघा, इथे रेड डॉट तुम्हाला दिसत असेल. ज्या ठिकाणी रेड डॉट असेल त्या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं, अदरवाईज तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होणार नाही. तर आता या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, कागदपत्र आणि निवडा. तर तुम्हाला काय करायचं, इथे तुमचं आधी काय करायचं, तुम्ही डॉक्युमेंट तुमचं 100 KB JPG फाईलमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. ते कन्वर्ट केल्यानंतरच या ठिकाणी ट्राय करायचं आहे तुम्ही, अदरवाईज ट्राय करू नका. नाही तर या ठिकाणी काय होईल, तुमचं इनव्हॅलिड दाखवणार आहे, इरर होऊन जाईल. नंतर तुम्हाला आणखी 2-3 तासांनी वेबसाईट ओपन करावं लागेल. तर या ठिकाणी बघा, फोटो ओळखपत्राची सत्यप्रत अनिवार्य. तर आता तुम्हाला आयडेंटिफिकेशन द्यायचं, तुम्हाला तुमचा आधार असेल
की पॅन कार्ड असेल, जे असेल तुमचं आयडेंटिटी प्रूफ असेल ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. तर तुम्ही इथे काय अपलोड करायचं आहे, तुमचा आधार अपलोड करून द्यायचं आहे. 100 KB मध्ये कन्वर्ट करायचं आणि आधार अपलोड करून द्यायचं आहे. तर अपलोड कसे करायचे, तर बघा तुम्ही कन्वर्ट केल्याचं चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जाणार आहे, त्या ठिकाणी तुमचं आधार सिलेक्ट करायचं आणि डन करून द्यायचं. ऑटोमॅटिक या ठिकाणी काय होईल, अपलोड होऊन जाणार आहे. दुसरं असेल बघा 7/12. आता 7/12 अनिवार्य. 7/12 तुम्हाला बघा तुमच्याकडे 7/12 असेल तर तुम्ही अपलोड करायचं, 7/12 नसेल तर काय करायचं. हा प्रश्न सर्व लाभार्थ्यांचा आहे, कारण भरपूर लाभार्थी असे आहे की त्यांच्याकडे 7/12 नाही, त्यांच्याकडे शेती नाही. तर मग ते काय करायचं असं प्रश्न पडतो. तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, तुमच्याकडे वन विभागाचं प्रमाणपत्र असेल, तुम्ही वन विभागाचं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे, तर ते काय करायचं तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. कन्फ्यूज होऊ नका. या ठिकाणी काय करायचं, बाकी काय करतात जे लाभार्थी आहेत ते त्यांच्याकडे 7/12 नाही म्हणून ते डॉक्युमेंट अपलोड करत नाही, तसं नाही मित्रांनो. तर तुमच्याकडे वन विभागाचं जे सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ते तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे. चूज या फाईलवरती क्लिक करायचं आणि आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करून द्यायचं आहे. 8 नंबर आहे, 8 नंबर उतारा अनिवार्य. बघा या ठिकाणी काय म्हटलं, 8 नंबर उतारा अनिवार्य असेल. 8 नंबर उतारा काय असतो, जो आपल्या घराचं नकाशा असतो ते आपल्याला ग्रामपंचायतमधून 8 नंबर उतारा घ्यायचं असतात. 8 नंबर उतारा आपल्याला ग्रामपंचायतमधून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं. 8 नंबर काय असतो, आपल्या घराची जी आपण कर भरत असतो घराचा, त्याची पावतीचा आपल्याला जे उतारा असतो, आपल्या घराचा उतारा असतो 8 नंबर, ते 8 नंबर आपल्याला अपलोड करून द्यायचं. सेम प्रोसेस आहे. चूज या फाईलवरती क्लिक करायचं, उतारा सिलेक्ट करायचा आणि अपलोड करून द्यायचं आहे. नेक्स्ट आहे अपत्य दाखला अनिवार्य स्वयं घोषणापत्र. आता इथे 2 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं. अपत्य दाखला जोडायचं आहे, तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला किती मुलं आहे ते सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. आणि स्वयं घोषणापत्र आहे, ते 2 डॉक्युमेंट तुम्ही एकत्र मर्ज करून घ्यायचे. मर्ज केल्यानंतर एका PDF मध्ये कन्वर्ट करायचं. बघा तुम्हाला PDF मध्ये इथे अपलोड केलं तरी चालेल, PDF मध्ये कन्वर्ट नाही केलं तरी चालेल. तर PDF कन्वर्ट करायचे आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, चूज या फाईलवरती क्लिक करायचं आणि अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर बघा पुन्हा आपल्याला जसं आपण आयडेंटिटी आपण ओळखपत्र अपलोड केलं होतं, आता या ठिकाणी काय म्हटलं, आधार कार्ड अनिवार्य म्हटलं आहे. तर आपण ओळखपत्राच्या ठिकाणी सुद्धा आधार कार्ड अपलोड केलं आहे. या ठिकाणी तुम्हाला पुन्हा आधार कार्ड अपलोड करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं, आधार सिलेक्ट करायचं आणि अपलोड करून द्यायचं. नंतर नेक्स्ट आहे रहिवासी प्रमाणपत्र अनिवार्य. आता बघा रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे पोलीस पाटील रहिवासी असेल किंवा ग्रामसेवक रहिवासी असेल किंवा सरपंच रहिवासी असेल, या तिघांपैकी एक रहिवासी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. कोणकोणते, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि सरपंच. हे ऑब्लिक आहे. 3 डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी सरपंच असेल, पोलीस पाटील असेल, ग्रामसेवक असेल, कोणताही एक दाखला तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. नंतर आपल्याला खाली बघा बँक खाते पासबुक सत्यप्रत अनिवार्य. तुम्हाला तुमच्या पासबुक असेल, SBI असेल किंवा वेगवेगळ्या बँकेचं अकाउंट असतं लाभार्थ्यांचं, तुम्हाला कोणत्या बँकेचं अकाउंट अपलोड करायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी पासबुकचं फ्रंट पेज, तुमचं त्या ठिकाणी अकाउंट नंबर असेल, तुमचं नाव असेल, IFSC कोड असेल, ते सर्व डिटेल असेल ते स्कॅन करायचं. स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी 100 KB मध्ये अपलोड करून द्यायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट असेल बघा राशन कुटुंब प्रमाणपत्र. एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, एकाच कुटुंबामध्ये एकच व्यक्तीला लाभ घेता येणार आहेत. तुम्ही अनेक फॉर्म भरले असेल, एका घरामधून 4 व्यक्ती फॉर्म भरले असेल आणि 4ही व्यक्तींना SMS आला असेल, त्यांचा अर्ज मंजूर झाला असेल, तरीसुद्धा एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी लाभ घेता येणार आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, तुमचं राशन कार्ड आणि दारिद्र्य रेशन कार्ड खाली असेल, तुमचे दारिद्र्य रेशन कार्ड असेल तुमच्याकडे, ते रेशन कार्डसुद्धा तुम्ही या ठिकाणी स्कॅन करायचं आणि अपलोड करून द्यायचं. किंवा रेशन कार्ड केलं तरी चालेल किंवा दारिद्र्य रेशन कार्ड हे महत्त्वाचं आहे. तर दारिद्र्य रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं. पिवळं दारिद्र्य रेशन कार्ड असतं बघा, बिलो पॉवर्टी लाईन, हे रेशन कार्ड तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. चूज या फाईलवरती क्लिक करायचं आहे, गॅलरीमध्ये जायचं आहे आणि डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आणि अपलोड करून द्यायचं आहे. बघा जसं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे, तुम्हाला असं ग्रीन सिम्बॉल येणार आहे. ग्रीन सिम्बॉल आहे तेव्हाच तुमचं डॉक्युमेंट, आणि डॉक्युमेंटसुद्धा चेक करून घ्यायचं. तिथे आयचा आयकॉन तुम्हाला या ठिकाणी दिसेल आणि त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंटसुद्धा तुमचं बघू शकता.
आता नेक्स्ट पुन्हा आलं बघा, इथे काय म्हटलंय, 7/12 लाभार्थ्यांचे नाव नसल्यास कुटुंबाचे सहमतीपत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा. बघा, व्हिडिओ जास्त लॉंग होणार आहे मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा, कारण त्यांनाही माहीत पडेल. तर बघा, इथे आपण 7/12 अपलोड केलं, 7/12च्या ठिकाणी आपल्या 7/12 नव्हता, त्या ठिकाणी आपण वन विभागाचं प्रमाणपत्र आपण अपलोड केलं. या ठिकाणी तसंच करायचं, 7/12 नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, वन विभागाचं प्रमाणपत्र आणि आपले बघा नाव नसल्यास, आपल्याला त्या 7/12मध्ये आपलं नाव नसेल तर आपल्याला सहमतीपत्र आपल्याला अपलोड करायचं, सहमतीपत्र किंवा जमीन भाड्याने तत्वावर करारनामा केला असेल ते प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर आपल्याला खाली क्रॉस करायचं आहे, बघा, अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत असल्यास अनिवार्य. तुम्हाला या ठिकाणी काय, तुमचे जर SC ST कॅटेगरी असेल तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणे अनिवार्य असेल. अदर कॅटेगरी असेल तर त्यांना हे अनिवार्य नाही. SC ST असेल कॅटेगरी तुमची तर या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. सेम प्रोसेस आहे, चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. आपलं जे JPG फाईलमध्ये 100 KB कन्वर्ट केलं असेल ते डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करायचं, जातीचा दाखला आहे अपलोड करून द्यायचं आहे. नंतर पुन्हा बघा खाली क्रॉस करायचं आहे, दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र असल्यास अनिवार्य. बघा, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र असल्यास अनिवार्य. तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असेल, बिलो पॉवर्टी लाईनमध्ये असेल, पिवळं कार्ड असेल तुमच्याकडे, तर तुम्ही या ठिकाणी तो कार्ड्स तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी अपलोड नाही केलं तरी चालेल. तर मी काय बोललो सुरुवातीमध्ये, तुम्हाला ज्या ठिकाणी असं सिम्बॉल दिलं असेल त्याच ठिकाणी अनिवार्य आहे, कंपल्सरी तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल, परंतु या ठिकाणी नाही. बघा, दारिद्र्य रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र असले, तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असेल तर अपलोड करून द्या, नसेल तर काही हरकत नाही, असेल तर अपलोड केलं तर चांगलं होईल तुमचं. नंतर आपल्याला दिव्यांग असल्यास दाखला अनिवार्य. तुम्ही हँडिकॅप असेल किंवा तुमचं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे हँडिकॅपचं तर तुम्ही अपलोड करू शकता, अदरवाईज नसेल तर काही हरकत नाही, अपलोड नाही केलं तरी ब्लँक सोडायचं आहे. दारिद्र्य ब्लँक सोडायचं आहे, दिव्यांग ब्लँक सोडायचं आहे. नंतर आपल्याला एक खाली इम्पॉर्टंट मुद्दा आहे बघा, बचत गट सदस्य असल्या त्यांचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षीकृत प्रत तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे, जो लाभार्थी असेल बचत गटमध्ये असेल ते महिलांचं नावाने असेल आणि बचत गटमध्ये असेल सदस्य असेल किंवा अध्यक्ष असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं, या ठिकाणी पासबुकची फ्रंट पेज जे बचत गट पासबुक असेल तुमच्याकडे ती पासबुक स्कॅन करायचं, या ठिकाणी अपलोड करून द्यायचं आहे. नंतर पुन्हा आपल्याला पुढे क्रॉस करायचं आहे, वयाचा जन्माचे दाखला. बघा, या ठिकाणी वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत, तुम्हाला जन्मदाखला या ठिकाणी तुमचं स्वतःचं लाभार्थ्यांचं जन्मदाखला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर तुमचं एज्युकेशन काय झालं, शैक्षणिक पात्रतेची दाखला. आता दाखला तुमचा बघा, शैक्षणिक पात्रता काय झाली तुमची, ते शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं, नसेल तर काही हरकत नाही, जन्मदाखला नसेल तरी काही हरकत नाही. नंतर आपल्याला रोजगार, बघा, रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत, तुमच्याकडे रोजगार किंवा तुम्ही नाविन्य स्वयंरोजगार कार्यालयामध्ये नोंदणी केली असेल, तुमच्याकडे कार्ड असेल तर ते कार्ड अपलोड करू शकता, नसेल तर काय हरकत नाही. नंतर प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत तुम्हाला जोडायचे. बघा, तुम्ही शेळ्यापालन किंवा मेंढीपालन जे असेल तुमच्याकडे, तुम्ही प्रशिक्षण घेतलं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तुम्ही अपलोड करू शकता, अदरवाईज नाही. तर आता कोणकोणते डॉक्युमेंट अनिवार्य आहेत, तर बघा, मी जसं तुम्हाला बोललो, हे रेड कलरमध्ये तुम्हाला स्टार दिसते, हेच कंपल्सरी तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि तुम्हाला जिथे रेड कलर नसेल त्या ठिकाणी नाही अपलोड केले तरी चालेल, अदरवाईज तुमच्याकडे असेल, बहुतेक तुमच्याकडे असेल डॉक्युमेंट तर तुम्ही अपलोड करू शकता आणि तुमचं ॲप्लिकेशनला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटन येणार आहे, फायनली सबमिट असं तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येणार आहे. नंतर बंद या बटनावरती क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याला हे फायनली ॲप्लिकेशन एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि डॉक्युमेंट सर्व दाखवतील, इथे वन बाय वन सर्व डॉक्युमेंट दाखवतील. ते सर्व डॉक्युमेंट आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, त्या ठिकाणी आय सिम्बॉल असेल त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट दिसेल, बरोबर ॲक्युरेट अपलोड झालं आहे का ते सर्व चेक करून घ्यायचं आहे. नंतर फायनली सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला बघा, आता आपण कोणत्या ठिकाणी, बघा, काही लाभार्थी काय करतात, जिल्हा स्तरावरती डॉक्युमेंट अपलोड करतात आणि राज्य स्तरावरती या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवतात. तर ही मिस्टेक करू नका. तर या ठिकाणी आपण जिल्हा स्तरावरती अपलोड केले तर आपण ही प्रत आपल्याला डाउनलोड करायची आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
बघा या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आपलं ॲप्लिकेशन सर्व या ठिकाणी दिसणार आहे. आपण ॲप्लिकेशनमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते सर्व अपलोड केले ते सर्व डिटेल दिसेल आपल्याला. या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचे. नंतर प्रत काढा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्रिंट येणार आहे आणि तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा अदरवाईज तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह करू शकतात. या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक असेल, तुमचे मित्र असेल, ते ज्यांचे अर्ज मंजूर झाला असेल BHIMHवरती, तर त्यांना डॉक्युमेंट स्वतः त्यांच्या मोबाईलमध्ये अपलोड करता येणार आहेत. आणि आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे बघा, काही लाभार्थी त्यांना पासपोर्ट त्यांना लक्षात नाही आणि ते फॉरगेट केल्यानंतरही त्यांना पासपोर्ट मिळत नाही, तर पासपोर्ट कसे आपल्याला मिळवायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण A to Z बघा आणि सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.